समजलास? मी तुम्हाला नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच जास्त स्पेशल आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल पाहून तर समजलंच असेल नक्की काय आहे ते. तर सर्वांना आवडणारा कार्यक्रम म्हणजेच कोकणातला नमन, तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. खूप आधीपासून चालत आलेली परंपरा आहे ती कोकणामध्ये. ते नमन असतं कोकणामध्ये, ते बघायला भरपूर मजा येते. आणि कथा असते एक, ती कथा सांगून मग गाणी वेगवेगळी ते वाजवली जातात आणि सर्व आपल्यासमोर ती कला सादर केली जाते. तर ते आम्हीसुद्धा पाहिलं आहे कोकणात जाऊन, तर खूप छान वाटलं. तर त्याचा व्हिडिओ मी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा हा प्रयत्न आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल अशी अपेक्षा करतो, आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा कोकणातला नमन. सामना कोणी सुद्धा करू शकत नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य आहे. नारायण नारायण नारायण. प्रथम पूजेचा मान गणराया. प्रथम पूजेचा मान गणराया. आलो स्मराया तुझ आलो स्मराया. आलो स्मराया तुझ आलो स्मराया. मैकावती नरेश, राजा सहस्त्रार्जुन या राजाच्या चरणी त्या मुनिवर्यांचे कोटी कोटी प्रणाम. यावे नारद मुनी, या मैकावती नगरीत आपले स्वागत आहे. नारायण नारायण. राजा सहस्त्रार्जुना, स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने आपणास अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले. आपणास सहस्त्र भुजा देखील प्राप्त झाल्या. या अर्जुनाचा सहस्त्रार्जुन झाला. नारायण नारायण. नारद मुनी, या पृथ्वी तलावर माझ्या इतका बलवान व शक्तिशाली कोणीच वीर नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य. नारायण 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 नारायण. अरे वेड्या, हा तुझा भ्रम आहे, भ्रम. तुझ्यापेक्षा शक्तिशाली, तुझ्यापेक्षा बलवान या भूतलावरती अजून एक योद्धा आहे. नारायण नारायण. कुणी माझ्या इतका श्रेष्ठ योद्धा असणे कदापि शक्य नाही. मी अजिंक्य आहे. मी अजिंक्य. नारायण नारायण. सांगतोय, जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम या समयी तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा बलवान आहे. नारायण नारायण. नाही नारद मुनी, नाही. ज्या वेळेस त्याची कामधेनू पळवून दिली, त्यावेळेस कोठा गेला होता त्याचा पुरुषार्थ. नारायण नारायण.
बरं राजा, येतो मी. नारायण नारायण. अरे रेणुकेच्या पोरा, अरे रेणुकेच्या पोरा, ये. ये म्हणजे बघा मी आश्रमात नसताना तू आमच्या कामधेनू चोरल्यास, शिवाय माझ्या माता पित्यांचा वध केलास आणि या सुडाचा बदला घेण्यासाठी शस्त्रार्जुन तुझ्या समोर सकाळ म्हणून उभा आहे. समजलास? परशुरामा, तुझ्या बापावर 21 वेळा वार केले आणि त्याला सुद्धा असाच तडपडाव ठार केला. आज तुला सुद्धा तसाच ठार करणार आहे. तरच नावाचा शस्त्रार्जुन. शस्त्रार्जुन, तुम्हा क्षत्रियांचा नाश हाच माझा ध्यास. मग वेळ कशाला? शिकार रणांगण. परशुरामा, आवाज येत नसेल तर शिकार युद्धाचे आव्हान. काय असं नाही? शस्त्रार्जुन, तुझ्या या पैक्यावरची बदली तुझ्या रक्ताचा सरावाला नाही. समजलास? माझ्या बापाचं माझ्या शस्त्रार्जुन त्याचा बदला घेणार आहे. समजलास? शस्त्रार्जुन, अरे माझ्या बापावर केलेल्या अन्यायाचा सूड घेणार आहे. समजलास? माझ्या बापावर केलेल्या अन्यायाचा सूड घेणार आहे. समजलास? भाऊच्या गर्व कुणा अन्याय तू केलास. मग हो आपल्या पाप कर्माची फळ म्हणून वध तुझा मी केला. शस्त्रार्जुन,
तू मुळीच योग्य देता नाही. त्यामुळे हा पहा तुझ्या या लंकेतून चाललो मी. जा ऋषीपुत्रा. माझ्या शिवसंमोचा शिवधनुष्य मला प्राप्त झाला नाही. एक वेळ तरी हा शिवधनुष्य प्राप्त करेल. तर तुला वचन जावं. नारायण 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 विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला. विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला. सोहळ्यात दाटला पंढरी. सोहळ्यात दाटला पंढरी. विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला. विठ्ठला रे विठ्ठला पंढरीच्या पाटला. सोहळ्यात दाटला पंढरी. माते मी तुला वचन देतो की मी या प्रवेशातून कोणालाच पाय जाऊ देणार नाही. मित्र मुशकराज, अरे मित्र मुशकराज. मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे प्रयोजन. माझे पिता भगवान शिवशंकर जगन्नाथेला बसले. त्यांच्या साठीमध्ये कोणत्याही विघ्न येणार नाही म्हणून माता पार्वतीने मला या ठिकाणी उभे राहायला सांगितले. म्हणून मित्र मुशकराज मी तुला हात मारले. ठीक आहे प्रभू. प्रभू मी पुढच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून पहारा देतो. भगवान शिवशंकरांचे दिलेले कार्य तर आज आता पूर्ण झाले आहे. आता माता उमादेवी व शिवशंकर यांच्या दर्शनाला कैलास पर्वतावर निघायला हवे. चला तर आपण पुढची वाटचाल करूया. कोण? नंदी. नंदी तुम्ही माझ्या मार्गात येता. नंदी माझा मार्ग सोडा.
नंदी, मी भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जात आहे. तुम्ही माझ्या मार्गात आलात. माझा मार्ग सोडव नंदी. नंदी, माझा मार्ग सोडा, नाहीतर माझ्या क्रोधाचा सामना करावा लागेल. नंदी, कैलासावरती भगवान शिवशंकरांच्या दर्शनाला जात आहे. तू माझ्या मार्गात येत आहेस. माझा मार्ग सोड, नाहीतर माझ्या क्रोधाला बळी पडावा लागेल. मुश्का, हे मानवा, काही झालं तरी मी तुला आज सोडणार नाही. मग मुश्का, वेळ कशाला? स्वीकार रणंजन. ठीक आहे. शंकरांच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर जायचं आहे. शिवभक्त, मी शिवभक्त परशुराम आहे. परशुराम, नाही समजलास? मी तुम्हाला आत्मय जाऊ देणार नाही. कारण माता पार्वती मला नाही की कोणालाही आत्मय जाऊ देऊ नको. तेव्हापर्यंत माघारी जावे. हे बालका, माघारी जाणं केव्हाही शक्य नाही. तू जर एवढी कमेंट करीत असेल तर स्वीकार रणांगण. ठीक आहे परशुरामा.